सुरगाणा येथे नेत्ररोग शिबिराचे आयोजन. आर्थिक दुर्बल घटकांतील 114 रुग्णांना झाला लाभ. मोतीबिंदू रुग्णांना मिळणार नवी दृष्टी. सीतापूर गुजरात येथील शुभम नेत्र सेवा ट्रस्ट संचलित तापीपा आय केअर हॉस्पिटल व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद मराठी शाळा सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील नाशिक व विद्यार्थ्यांच्या सेवेकरिता मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिराचे आयोजन अमेरिकेत निवासी श्रीमती दिव्यप्रभा भट यांच्या सौजन्याने जनसेवेकरिता गुजरात, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी दृष्टी सुधारणे व अंधत्व निवारण करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 114हून अधिक रुग्णांनी तपासणी केली आहे. यामध्ये 55 पेक्षा जास्त वयोवृद्ध नागरिकांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया शुभम नेत्र सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे. यामध्ये 30 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. 23 रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यावेळी शिबिराचे उद्घाटन सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आदिवासी संघटनेचे रतन चौधरी, मुख्याध्यापक SK चौधरी, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रोहनभाई चरीवाला, डॉक्टर अक्सूभाई चरीवाला, सेवानिवृत्त शिक्षक सखाराम पवार, दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे, डोळ्यातील टीक, लेन्स टाकणे, बदलणे आदी विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात आले. यामध्ये अतिगंभीर रुग्णांवर उपचार करीत गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी सीतापूर येथे घेण्यात आले. गरजू कुटुंबातील 55 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. या शिबिराचा लाभ अतिदुर्गम भागातील भुपळी, उमरेमाळ, अहमदगव्हाण, बाळ ओझर, करंजाळी, हट्टी, तेटपाडा, करवंदे, लाडगाव, प्रतापगड, बनपाडा, वावरपाडा, करंजूल आदी गावातील नागरिकांना झालाय. यावेळी ट्रस्टचे देवानंद भाई, तेजस्विनीबेन सुलडू, दिव्या कृष्णा प्रिंगल, निर्मल, वैशाली नेहा, तुषार मंथन, भगवान, अरविंद, रेणुकादींचा सहभाग होता. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनांचा प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा.